आज आपण बनवणार आहोत भरपूर लेअरवाली करंजी। आणि ही करंजी ह्याला साठेची पण करंजी म्हणतात। मग चला तर बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता डिफरंटचे पदार्थ मध्ये नमक वगैरे, शंकरपाळे झाले, चिवडा झाला, चकली झाले, आता राहिली करंजी। तर चला तर मग आपण आज बनवणार आहोत भरपूर लेअरवाले आणि पदर सुटलेले करंजी। तर या करंजीला साठेची करंजी पण म्हणतात। मग चला तर आपण आज बनवायला सुरुवात करूया करंजी। आता आपण दिवाळीच्या फराळामध्ये करंजी पण हा मेन पदार्थ असतो। तर आज आपण बनवणार आहोत भरपूर लेअरवाली करंजी। तर त्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 2 वाटे रवा घेतलेला आहे। आपल्याला हा दोन्ही एकत्र करायचा आहे आणि मिक्स करायचा आहे। रवा आणि मैद्यामुळे करंजी अशी खुसखुशीत आणि क्रंची राहते, अशी खारीसारखी कुरकुरीत राहते। आता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे, जादा नाही, थोडंसं चवीपुरतं मीठ घाला, म्हणजे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण या चमच्याने 4 चमचे हे तूप घेतलेलं आहे। आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून याचं मोहन घालायचं आहे। आता तूप आपल्याला कडकडीत गरम झालेला आहे, हे आपल्याला मोहन याच्यात टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण थोडं चमच्याने मिक्स करूया, नंतर हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे। हे गरम असल्यामुळं थोडं, आणि आपल्याला हे असं सगळं असं तुपाचं रवा मैदा सगळं असं एकत्र झाला पाहिजे आणि हे तुपाचं मोहन पण असं चांगलं झालं पाहिजे। असा मुटका बनला पाहिजे आणि तो मुटका असा हाताने दाबला तरी फुटला पाहिजे, अशा प्रकार झाला पाहिजे। आता हे बनतोय आणि आपण हातून दाबलं तर फुटतं आपलं, म्हणजे याच्यामध्ये परफेक्ट मोहन पडलेला आहे। आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी हे करून मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही मळायचं, जास्त पातळही नाही मळायचं। जसं आपण पुरीचा आटा कसा मळतो तसा आपल्याला दोन लावून मळून हे रेस्ट करण्याचा अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे। असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि असं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला आटा मळून तयार झालेला आहे। त्याला तुम्ही अर्धा ते 1 तास रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता। कंपल्सरी अर्धा तास तर ठेवायचा, कारण रवा असल्यामुळे त्याला फुलण्यासाठी वेळ द्यावा लागतो। चला तर मग आपण आटा रेस्ट करतो तोपर्यंत सारणाची तयारी करूया। आता आपल्याला करंजीचं सारण तयार करायचं आहे। या वाटीने 3 वाट्या खोबऱ्याचा खीस आहे आणि 1.5 वाटी रवा आहे आणि त्याच वाटीने 2 वाटे पिठी साखर घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स काजू आणि बदामाचे हे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि 2 चमचे खसखस आहे। आणि आता आपल्याला पहिला हे सगळं रवा म्हणजे खोबरं भाजून घ्यायचं आहे हलकंसं। हे सारणाचं साहित्य झालेलं आहे। आता आपल्याला कढई गरम करायला ठेवलेले आहे। आता हे कढई हे 2-3 वेळा थोडं थोडं आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। हलकासा कलर येऊन द्यायचा आहे याला, जास्त असं भाजायचं नाही, हलकंसं म्हणजे असं त्याचा ओलसरपणा कमी करायचा आहे आपल्याला। हलकंसं असं क्रंची करायचा, हलकासा कलर येऊन द्यायचा आहे। हे बघ, अशा प्रकारे खोबऱ्याला आपल्याला कलर येऊन द्यायचा आहे। आता हे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आपलं खोबरं भाजून झालेलं आहे बघा, जास्त कलरही नाही दिला आणि कच्चंही नाही ठेवलं, कारण खोबरं भाजून घेतलं तर सारण जास्त दिवस टिकतं आणि करंजी पण जास्त दिवस टिकते, खराब होत नाही। आता आपल्याला भाजायची खसखस
एक खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. हलकासा म्हणजे रंग येऊन द्यायचा आहे, त्याला जादा नाही आहे. आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला रवा याच्यात असं कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. हलकासा कलर बदलायचा आहे, जास्त कलर बदलायचा नाही आहे. काबी असा भाजल्यानंतर वास पण आता म्हणजे रव्याचा वास असा सुगंध सुटतो भाजल्यानंतर. एवढाच भाजायचा आहे आपल्याला. आपला रवा भाजून झालेला आहे. आता आपल्याला भाजायचे आहे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. खूप असं नाही, हलकंसं असं क्रंची करून घ्यायचं आपल्याला. आणि खोबरं मी खिसणीवरती खिसून घेतलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, खिसणीने पण खिसू शकता. आता हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर हे पिठी साखर आपल्याला याच्यात मिक्स करायचे आहे. गरम गरम याच्यामध्ये पिठी साखर मिक्स नाही करायची, नाहीतर या सारणाला पाणी सुटेल. थंड झाल्यानंतर मिक्स करायचे आहे. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. याच्यात आपल्याला हे पिठी साखर मिक्स करायची आहे. आणि 1 चमचा इलायची पावडर मिक्स करायची आहे. 1 चमचा म्हणजे याच्यात साखर मिक्स केलेली आहे मी. एक अर्धा चमचा म्हणजे त्या साखर मिक्स केलेली असल्यामुळे मी थोडी जादा मिक्स करते. तुम्ही अर्धा चमचा करा, नाही तुमच्या चवीनुसार. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे साठा तयार. थोडंसं जायफळ पण खिसून घालू शकता, आवडत असेल तर थोडंसं घालायचं. आता आपल्याला साठा तयार करायचा आहे. या चमच्याने 2 चमचे तूप घ्यायचं आहे. आणि या 2 चमच्याला तुम्हाला 4 चमचे कॉर्नफ्लोअर वापरायचा आहे. आता हा कॉर्नफ्लोअरचा आटा आहे 4 चमचे, तर 3 चमचे तुम्ही कॉर्नफ्लोअरचा आटा वापरा आणि 1 चमचा तांदळाचा वापरायचा. म्हणजे काय होतं, करंजी अशी जास्त तेल पेत नाही आहे. कारण ह्या करंज्या थोड्या तेलकट होतात, तर जास्त तेलकट होत नाही आहे. आणि हे आपल्याला मिक्सरमधनं फिरवायचं आहे. अशा प्रकारे आपला साठा तयार आहे झालेला आहे. याच प्रमाणाने साठा तयार करायचा. आपल्याला हे आटा आहे ते हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. आता पहिलं काय करायचे लोक, रवा नंतर असं टेचायचे पाठ्यावरती वगैरे. आता आपल्याकडे ते ऑप्शन नाही आहे, तर आपण मिक्सरमधनं काढूया. आपल्याकडे हे ऑप्शन आहे. चला तर हे सगळं आटा आपण मिक्सरमधनं थोडंसं फिरून घेऊया. हे बघा, असा मऊ झार मिक्सरमधनं आटा तयार झालेला आहे. आता बाकी सारा आपण फिरून घेऊया. बघा असं मऊ झालं, खूप असं मऊ सॉफ्ट. अशा प्रकारे आटा मी मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे. तुम्ही असं टेचून पण घेऊ शकता, कारण मिक्सरमधनं पण थोडं भीती वाटते मिक्सर खराब व्हायचं. तर तुम्ही असा टिचून घ्या कशाने तरी. असा हे असतं ना लसूण हे ठेचायचं, त्याने असं थोडंसं टिचून घ्या. 5 चपात्या 4 चपात्याचे असे गोळे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. आता मी 5 चपात्याचे घेतलेले, त्या हे लाट्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आपल्याला पातळ चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. 5 चपात्या लाटायच्या आहेत. एक झालेली आहे, बाकीचे मी 4 लाट.
अशा प्रकारे मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. साठा उगत थोडासा लावायचा, जादा नाही लावायचा, हलका हलकासा लावायचा आहे. कारण याच्यात कॉर्नफ्लोअर असल्यामुळं जादा साठ्याची गरज नाही परत याला. आपण कॉर्नफ्लोअर त्या तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे, कॉर्नफ्लोअर नाही. असा तरी पण त्याला असं थोडंसं लावून असं चांगलं पुसून घ्यायचं आहे. आता याच्यावरती दुसरी चपाती टाकायची आहे आपल्याला. असे एकावर एक सगळ्या चपात्या टाकायच्या आहेत आणि साठा लावायचा आहे. फक्त चपात्याने कुठेही हवा धरली नाही पाहिजे, याची काळजी धरायची आहे. म्हणजे असं मोकळी पोकळ जागा ठेवायची नाही आपल्याला याच्यामध्ये. आता याच्यावरती बी परत ह्याला साठा लावून घ्यायचा आहे. असं चांगला दाबून असं चपाती अशी दाबली पाहिजे. हवा म्हणजे हवा अजिबात ही झाली नाही पाहिजे, त्यात राहिली नाही पाहिजे, नाहीतर मग करंजी फुटण्याची शक्यता असते. असं हाताने आपण पसरून द्यायचा आहे साठा. त्याच्यानंतर आता तिसरी चपाती ठेवायची आहे. अशा प्रकारे सगळ्या चपात्या आपल्याला इथे एका एक ठेवून घ्यायच्या आहेत. सगळ्या चपात्या ठेवायच्या, सगळ्या चपात्यांना साठा लावून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित लावायचा आहे, जास्त पण लावायचा नाही. आणि चपाती अशी दाबायची आहे आपल्याला थोडीशी हाताने. त्यातली सगळी हवा अशी बाहेर निघाली पाहिजे, हवा राहिली नाही पाहिजे याच्यामध्ये. आता तुम्ही 4 करू शकता, 5 करू शकता, 3 करू शकता. तुमच्या हिच्याप्रमाणे तुम्ही ह्या चपातीचे रोल करू शकता. अशा प्रकारे सगळ्या चपात्या मी एका एक ठेवून घेतलेल्या आहेत. आणि आता याला आपण साठा लावून घ्यायचा आहे वरच्या साईडने. आता सगळ्या चपात्या आपल्या एका एक ठेवून झालेल्या आहेत. आता कढईने आता आपल्याला इकडून रोल कलर जायचं आहे चपातीचं. हे सगळं असं टाईट रोल करायचं आहे, आणखी टाईट हाताने करायचं आहे. याच्यात कुठेही हवा पिल्या नाही पाहिजे, हवा धरली नाही पाहिजे, नाहीतर मग करंजी आपली फुटू शकते तेलामध्ये. अशी टाईट अशी हे करायची, हवा सगळी काढून घ्यायची याच्यातली. अशा प्रकारे आपल्याला असा टाईट रोल तयार करायचा आहे. हे बघा सगळं असं दाबून हे करायचं आहे. हे पहा आता आपला रोल तयार झालेला आहे. आता ह्याला थोडासा लांब करून घ्यायचा आहे. चाकू घ्यायचा आणि चाकूच्या साहाय्याने 1-1 इंचावरती आपल्याला कट द्यायचा आहे. 1-1 इंचावर, त्यापेक्षा जादा मोठा बी नाही आणि बारका बी नाही. हे बघा, हे आता याचे असे लेयर दिसतात आपल्याला, जे आपण हे केलेले असे. अशा प्रकारे सगळं आपल्याला हे रोल कट करून घ्यायचं आहे. हे बघा एकसारखे असे हे कट करून घेतलेले आहेत. आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, जेणेकरून ते सुकणार नाही आहे. आणि आपल्याला एक लाटून करंजी तयार करायची आहे याची. आता ही करंजी कशी लाटायची आहे हे तुम्हाला सांगते. हे आहे ना, हे थोडंसं असं इकडं प्रेस करायचं पाठीमागच्या भागाला, असं थोडंसं असं हाताने असं पाठीमागून पुढं. आणि जो लेअर पडलेला आहे ना तो भाग वरचाही करायचा आहे आणि असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे लेअर बघा, याचे लेअर पण दिसतात याचे आपल्याला. आता आपला साचा किती तसं आहे त्याप्रमाणेच करंजी होणार आहे. जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण नाही लाटायची. ही करंजी मध्यम आकाराची करंजी लाटायची आहे, नाहीतर ती करंजी फुटू शकते तेलामध्ये. कारण ही साठ्याची करंजी म्हणल्यानंतर थोडं
काळजीपूर्वकच लाटावी लागते. आता हे तयार झालेले आहे. याचे लेअर पण दिसतात बघा, असे बघा वेगवेगळे असे. आता तयार झालेली आहे आपली नैवेद्य. हे बघा, हे असं हिचं भाग आहे ते. ह्याला हे असं थोडंसं तळात आणि इकडे धक्का द्यायचा, याला असा असं धक्का द्यायचा आणि याला पुढं असं पसरट करायचं आहे असं, आणि असं लाटायचं. हे लेअर आहेत ना, लेअर असे दिसतात आपल्याला लाटताना. आणि जेव्हा आपण करंजी भरू अशा प्रकारे सारे लाट्या लाटून घ्यायचे. हा लाटल्याला हा वरचा भाग ह्याच्या खालच्या साईडला ठेवायचा आहे आपल्याला. अजून हा वरचा भाग आपल्याला असं पलटू मारून याच्यावरती ठेवायचा, असा खालच्या बाजूला गेला पाहिजे असा. लेअरचा भाग हे साच्याच्या खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि हे वरच्या बाजूला असं ठेवून आपल्याला या कडेला पाणी लावून घ्यायचं आहे. कडेला असं सगळं, म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जातं. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून असा व्यवस्थित बसला पाहिजे याच्यावरती. आणि याच्यावरती मध्ये आता सारण भरायचं आहे. आता हे चमच्याने तुम्ही 1 चमचा ते 1.5 चमचा सारण भरू शकता. करंजी जेवढं मोठं आहे, हे माझा साचा थोडासा छोटा आहे, त्या पद्धतीने जरी असं घसरलं तरी तुम्ही ते असं वरती करून सारून घ्यायचं आहे. हे नैवेद्य असा साच्यावरची अशा प्रकारे वरपर्यंत आला पाहिजे आणि असा हे करून हे करायचं आहे. साईडचं जसं पूर्ण दाबून घ्यायचं आहे तुम्हाला आणि असं दाबून हे करायचं, एक्स्ट्रा आटा काढून घ्यायचा आहे. असं चांगलं दाबायचं म्हणजे करंजी फुटणार नाही आपली. अशी छान डिझाईन पडते आणि असं छान करंजी पण फुटत नाही आहे. आता आपण खोलून बघूया. बघा, हे डिझाईन पडलेली आहे. आता आपल्याला करंजी काढून घ्यायची. बघा, अशा प्रकारे मी साऱ्या करंज्या तयार करून घेत आहे. प्रत्येक करंजी भरून दाखवते. इथे ठेवले असे मध्ये. तर त्याच्यानंतर ह्याच्यात 1.5 चमचा सारण भरायचं आहे. जास्त गचगच पण नका भरू आणि कमी पण नका भरू. त्यानंतर हे साचा आपल्याला मध्ये सारण बरोबर मध्ये भरायचं आहे. असा पूर्ण असा बंद करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि हे पूर्ण बंद करून हे एक्स्ट्रा आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याने करंजी फुटत नाही. असं खूप असं चिटकून राहते करंजी, तेलामध्ये फुटत नाही आहे. असं चांगलं दाबून घ्यायचं आहे. आणि आता खोलून बघूया आपली करंजी कशी तयार झालेली आहे. बघा, किती सुंदर तयार झालेली आहे. आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे करायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे लाटल्याला जो आपण वरचा भाग असतो तो जेव्हा आपण करंजी भरू तेव्हा खालच्या साईडला ठेवायचा आहे. बस एवढं लक्षात. लेअरचा भाग हा याच्यावरती खालच्या बाजूला ठेवायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. तरच करंजीला आपल्याला लेअर पडते, नाही तर लेअर पडणार नाही. आणि कडेला पाणी लावायचं आहे. हे साईडला पाणी लावायचं आहे चांगलं चिटकवण्यासाठी. बस
आता करंजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्तही गरम नाही होऊन द्यायचं. मीडियम राहायला पाहिजे टेम्परेचर. आणि आता बघा ही करंजी आपल्याला याच्यात सोडायच्या आहेत. एका 3 ते 4 सोडू शकता. या 4 बसतील, 4 सोडतो. याच्यावरती आपल्याला करंजीवरती असं तेल उडवत हे करायचं. असं याच्यावरती असं आपल्याला हे आता हे तेल उडवत राहायचं आहे. म्हणजे तेव्हा त्याचे लेअर सुट्टे 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 होतात. बघा आता तुम्हाला दिसतं का लेअर कसं असतं दिसायला लागला. असे लेअर येतात मग त्याला असे वरते 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 असं पण तेल उडवत राहिलं तर. थोडासा जर धक्का लागला तरी तर फुटायची शक्यता असते. फुटतेच, एखादी दुसरी करायची फुटतेच याच्यामध्ये. आणि त्या खूपच टंप फुगतात. किती टंप फुगले ते ह्या. असं लेप हे करत 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 तेल उडत उडत तुम्हाला हे करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तेव्हा त्याचे ते लेअर आपल्याला दिसतात, नाहीतर लेअर दिसत नाही. किती लेअर आलेले आहेत, भरपूर लेअर आले. आता याला पलटी मारून घ्यायचे. हलक्या ह्याने हे करायचे, नाहीतर लेअर हे होतात, तुटतात. ते करंजे तुटतात जादा जर हे झालं तर. हे पहा करंजीला लेअर आलेल्या आहेत का नाही. अशा प्रकारे मी साऱ्या करंज्या तळून घेत आहे. आणि बघा किती छान लेअर आलेल्या आहेत. आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे. आणि बघा आवाज पण किती कसा येतोय, खन 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 असा. किती टंप फुगले लेअर. आणि अशा प्रकारे आपले भरपूर लेअरवाले करंजी खरीसारखी बघा किती लेअर सुटलेले आहेत बघा. आणि ह्याला साठ्याची करंजी पण म्हणतात. तर साठ्याची करंजी तयार झालेली आहे. जे मी प्रमाण घेतलेले आहे ते अगदी बरोबर प्रमाण आहे. आणि हेच प्रमाण घेऊन तुम्ही पण बनवा. अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि ही करंजीचे बघा लेअर किती आले बघू शकता दोन्ही बाजूने. आणि हे मी तुम्हाला तोडून दाखवते करंजी, त्याचा आवाज पण ऐका. खाऊन पण दाखवते. खारी जसं असते ना तशी क्रंची झाली आहे, खूप टेस्टी पण झाले. चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला बाय.